विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्रप्रमुख पेपर 2 मधील प्रश्न निर्मिती कौशल्य या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे का आवश्यक आहे? पर्याय आहेत बघा। विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावण्यासाठी, अध्यापन केलेल्या भागाचे त्यांच्या दृढीकरण करण्यासाठी। पर्याय 3 आहे, पर्याय 1 व 2 आणि 4 आहे यापेक्षा वेगळे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 व 2। म्हणजे विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे का आवश्यक आहे? तर विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावण्यासाठी आणि अध्यापन केलेल्या भागाचे त्यांच्यात दृढीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे आवश्यक आहे। पुढचा प्रश्न बघूया। विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वाध्यायाचे स्वरूप कसे असावे? अ आहे बघा, प्रश्नमुक्त स्वरूपाचे असावेत। ब आहे, उपयोजनात्मक तसेच सर्जनशील विचारांना चालना देणारे प्रश्न स्वाध्यायात असावेत। स्वाध्यायातील प्रश्नांच्या काठिण्य पातळीचा स्तर चढत्या क्रमाने असावा। चित्र, नकाशा, आकृती यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहावयास हवी। ई आहे, सण, उत्सव, यात्रा, समारंभ, पक्षी, प्राणी यावर त्यांना माहिती लिहिता यावी। फ आहे, स्वतःच्या कविता, कथा लिहिता याव्यात। तसेच स्वतःला, प्राणी, व्यक्ती याविषयी आलेले अनुभव त्यांना लिहिता यावेत। असे सर्व पर्याय दिलेले आहे अ, ब, क, ड, इ, फ। तर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वाध्यायाचे स्वरूप कशा प्रकारचे असावे असं प्रश्न दिलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। वरील सर्व प्रकारचे प्रश्न स्वाध्यायाच्या स्वरूपामध्ये या सर्वांचा समावेश होतो। कोणकोणते? मुक्त स्वरूपाचे प्रश्न, उपयोजनात्मक तसेच सर्जनशील विचारांना चालना देणारे प्रश्न, प्रश्नांच्या काठिण्य पातळीचा स्तर चढत्या क्रमाने असावा, चित्र, नकाशा, आकृती यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर त्यांना लिहायला आली पाहिजे। तसंच सण, उत्सव, यात्रा, समारंभ, पक्षी, प्राणी यावर सुद्धा त्यांना माहिती लिहिता यायला हवी। तसंच स्वतःच्या कविता, कथा लिहिता याव्यात। तसेच स्वतःला, प्राणी, व्यक्ती याविषयी आलेले अनुभव त्यांना लिहिता यावेत। या असे प्रश्न त्यांना असावेत, म्हणजे असे स्वाध्यायाचे स्वरूप असावे। पुढचा प्रश्न बघूया। विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिल्यामुळे खालीलपैकी कोणकोणते फायदे होतात? तर पर्याय दिलेले आहेत बघा। शिक्षणातील सातत्य कायम राहते। स्वतः माहिती वाचून, निरीक्षण करून, कृती करून, मोठ्या व्यक्तींशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा अनुभव घेतल्यामुळे मुलांना शिक्षणात रस वाटतो। तिसरा आहे, प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या गतीने शोधण्याची सवय लागते। आणि चौथा आहे, वरील सर्व। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व। म्हणजे विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिल्यामुळे खालीलपैकी कोणकोणते फायदे होतात? तर शिक्षणामध्ये कायम सातत्य राहते। परत स्वतः माहिती वाचून, निरीक्षण करून, कृती करून, मोठ्या व्यक्तींशी संपर्क साधून ते माहिती मिळवण्याचा त्यांना अनुभव येतो। त्यामुळं मुलांना शिक्षणामध्ये रस वाटतो। तसंच प्रश्नांचे उत्तरे ते स्वतःच्या गतीने शोधण्याची त्यांना सवय लागते, म्हणजेच वरील सर्व। आता पुढचा प्रश्न पाहूया। विचारांचे आदानप्रदान करण्याचे प्रभावी साधन म्हणजे टिंबटिंब होय। पहिला आहे व्याख्यान, दुसरा आहे प्रश्नोत्तर तंत्र, तिसरं आहे निवेदन आणि चौथं आहे सूचना। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रश्नोत्तर तंत्र। म्हणजे विचारांचे आदान प्रदान करण्याचे प्रभावी साधन कोणतं आहे? प्रश्नोत्तर तंत्र। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न निर्मितीची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत। एक आहे, बौद्धिक क्षमतांना चालना देणे व विद्यार्थ्यांची जिज्ञासा व कुतूहल जागृत करणे। दुसरं आहे, विद्यार्थ्यांचे शंका निरसन करणे। तिसरं आहे, विद्यार्थ्यांमध्ये घटकाविषयी अभिरुची निर्माण करणे आणि चौथं आहे, वरील सर्व। काय असेल बरं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4। म्हणजे प्रश्न निर्मितीची उद्दिष्टे कोणती कोणती आहेत? तर बौद्धिक क्षमतांना चालना देणे, विद्यार्थ्यांची जिज्ञासा व कुतूहल जागृत करणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या घटकाविषयी अभिरुची किंवा आवड निर्माण करणे। हे सर्व प्रश्न निर्मिती कौशल्याची उद्दिष्टे आहेत। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न निर्मितीचे स्वरूप खालीलपैकी कशा प्रकारे असावे? प्रश्न बघा।
पर्याय आहे मुक्त प्रश्न. उदाहरणार्थ समजा तुम्ही मुख्यमंत्री झाला तर काय कराल. ब आहे प्रत्याभिज्ञानावरील प्रश्न, म्हणजे उदाहरणार्थ आहे योग्य पर्याय निवडा. प्रत्यावहनावरील प्रश्न म्हणजे उदाहरणार्थ आहे थोडक्यात उत्तरे द्या, कारणे द्या. आणि काही प्रश्न हे विद्यार्थ्यांना कृती करण्यास प्रोत्साहन देणारे असावेत. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, काय असेल बरं विद्यार्थी मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ते प्रश्न निर्मितीचे स्वरूप कसे असावे, मुक्त प्रश्नसुद्धा असावे. जसं समजा तुम्ही मुख्यमंत्री झाले तर काय कराल, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न. तसंच प्रत्याभिज्ञानावर असणारे प्रश्न म्हणजे 4 पर्याय दिले असतात त्यातला योग्य पर्याय निवडा. तसंच प्रत्यावहनावरील प्रश्न म्हणजे थोडक्यात उत्तर द्या, म्हणजे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते, कारणे द्या. तसंच काही प्रश्न हे विद्यार्थ्यांना कृती करण्यास प्रोत्साहन देणारे सुद्धा असावेत. हे प्रश्न निर्मितीचे स्वरूप अशा प्रकारे असावे. पुढचा प्रश्न आहे बघा, तथ्यात्मक स्वरूपाची माहिती देण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काय विचारले, तथ्यात्मक स्वरूपाची माहिती देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बद्ध प्रश्न. म्हणजे तथ्यात्मक स्वरूपाची माहिती देण्यासाठी बद्ध प्रश्न विचारले जातात. बद्ध या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता पुढचा प्रश्न पाहूया. ज्या प्रश्नांची उत्तरे तार्किक विचार प्रक्रियेच्या आधारे दिली जातात त्यास कोणते प्रश्न म्हणतात. प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या प्रश्नांची उत्तरे तार्किक विचार प्रक्रियेच्या आधारे दिली जातात त्याला कोणते प्रश्न म्हणतात. त्याला मुक्त प्रश्न म्हणतात का, प्रत्यावहन प्रश्न म्हणतात का, प्रत्याभिज्ञान प्रश्न म्हणतात का, बद्ध प्रश्न म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्यावहन प्रश्न. म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरे तार्किक विचार प्रक्रियेच्या आधारे दिली जातात त्यास प्रत्यावहन प्रश्न असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहे हे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी या पुस्तकातून घेतलेले आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.